महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष, सन्माननीय सभापती सुरेश गडा साहेब देखील या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. त्यांचंही मनपूर्वक स्वागत या ठिकाणी S9 न्यूज आणि साप्ताहिक आदर्श सेतूच्या वतीनं, सन्माननीय संपादक अमोलजी सुर्वे आणि त्यांच्या सर्व सहकार्याच्या वतीनं या ठिकाणी करतो. एकंदरीतच S9 न्यूज आणि साप्ताहिक आदर्श सेतू खऱ्या अर्थानं एक सामाजिक बांधिलकी जपण्याचं काम गेल्या अनेक वर्षांपासून करत आहेत. या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं S9 वृत्तवाहिनी आणि मग S9 न्यूज चतुर्थ वर्धापन दिन आणि साप्ताहिक आदर्श सेतूच्या वर्धापन दिनानिमित्तानं आजचा हा कार्यरत्न पुरस्कार सोहळा या समस्त मान्यवरांच्या आणि आपल्या सर्वांच्या उपस्थितीत संपन्न होत असताना एकंदरीतच एक जिव्हाळ्याचं नातं या वाहिनीशी आपल्या सर्वांचं जोडलं गेलेलं आहे, जुळलं गेलेलं आहे. गेली 4 वर्ष सातत्यानं आपण ही वाटचालीचे अतिशय जवळचे असे साक्षीदार आहात आणि म्हणूनच आजचा हा वर्धापन दिन सोहळा आपल्यासारख्या सुहृदांच्या, जे खऱ्या अर्थानं या वाहिनीशी आणि एकंदरीतच या सगळ्या माणसांशी जोडले गेलेले आहेत, त्यांचं मनपूर्वक स्वागत करताना निश्चितप्रमाणे अमोलजी सुर्वे आणि त्यांच्या सहकार्यांना आनंद होतो आहे. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात आपण श्री गणेशाच्या वंदनेने करतो, कारण आकार चरण युगुल, उकार उदर विशाल, मकार महामंडल मस्तकाकार असा ओंकार स्वरूप श्री गणेश प्रत्येक कार्यक्रमाच्या शुभारंभी पूजला जातो. आजचा हा वर्धापन दिन सोहळा आणि S9 न्यूज कार्यरत्न पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न होत असताना आपले अभिनय कट्ट्याचे जे सहकारी आहेत ते सहकारी या निमित्तानं श्री गणेश वंदनेनंच या कार्यक्रमाचा प्रारंभ शुभारंभ करताहेत. सिद्धेश गायकवाड, कल्पेश परब, अथर्व, जयदीप कंटे, अमृता परब, आरती पाचपुते सादर करता आहेत श्री गणेश वंदना. कारण लोकगीतांमधला, लोकसाहित्यामधला श्री गणेश सुद्धा अतिशय आदरभावाने, श्रद्धाभावाने पूजला जातो. लोकसाहित्यात, लोकगीतांमध्ये श्री गणेशाचं वंदन करताना म्हणतात की आधी गणाला रणी आणला, आधी गणाला रणी आणला, नाहीतर रंग होईल सुनासून. पायाला नमाना हो, पायाला नमाना, करीतो वतन हो, करीतो वतन, अरे हो गणपती बाप्पा.
निश्चितच या साऱ्या कलावंतांची खऱ्या अर्थानं त्यांना प्रेरणादायी अशी त्यांचं उत्साह वाढवणार आहे. आणि एकंदरीतच ही सगळी मंडळी जी आहेत जी आता नृत्य सादर करत आहेत किंवा यानंतर काही आपल्या पुढे छोटेखानी नाटुकल्या त्या ठिकाणी सादर करणार आहेत, ही सगळी ठाण्यात जो अभिनय कट्टा गेली 2.5 वर्ष सातत्यानं सुरू आहे. म्हणजे किरणजी नागती आणि त्यांचे सर्व सहकारी अतिशय जीवापाड मेहनत घेत गेली 2.5 वर्ष न चुकता प्रत्येक रविवारी वेगवेगळ्या प्रकारचे अभिनय किंवा नृत्य प्रकार त्या अभिनय कट्ट्यावर सादर होतात. ही सगळी 200-250हून अधिक कलावंत मंडळी गेल्या 2.5 वर्षात तयार करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आणि केवळ अभिनय कट्ट्यात दर आठवड्याला दर रविवारी एकत्र जमून ही नाटुकली किंवा नाट्यविष्कार किंवा त्या पलीकडे नृत्याविष्कार सादर करत नाहीत, तर या सगळ्या मुलांना अभिनय प्रशिक्षणाच्या माध्यमातून त्यांना कॅमेऱ्यासमोर कसं फेस करावं किंवा वेगवेगळ्या चॅनल्समध्ये वेगवेगळ्या टीव्ही चॅनल्सच्या वृत्तचित्र वाहिन्यांमध्ये किंवा मग त्या पलीकडे जात सिरियल्समध्ये देखील कशा रीतीने अभिनय करावा. त्यापैकी अनेक अभिनेते वेगवेगळ्या सिरियल्समधून गेलेले दिसतात आणि म्हणूनच अभिनय कट्ट्याचे हे सारे कलावंत आज आपल्या मनोरंजनासाठी या वर्धापन सोहळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी आवर्जून असतात. S9 न्यूजच्या या वृत्तवाहिनीच्या 4था वर्धापन दिन आणि आदर्श सेतूचा हा वर्धापन दिन आपण अतिशय उत्साहात या ठिकाणी साजरा करत आहोत. सामाजिक क्षेत्रामध्ये अतिशय मनपूर्वक गेली अनेक वर्ष अनाथ मुलांना खऱ्या अर्थानं मदतीचा आधार देणाऱ्या वात्सल्य ट्रस्ट मुंबई, आदरणीय शैक्षणिक क्षेत्रातलं व्यक्तिमत्व सावंत सर, सामाजिक क्षेत्रात मनपूर्वक कार्यरत असणारं सेवाभावी व्यक्तिमत्व मनोहरजी देशमुख साहेब, साहित्य क्षेत्रातलं अतुलनीय सर्वशिकल्य व्यक्तिमत्व वामन उभाळ सर, क्रीडा क्षेत्रातल्या मेघाली कोरगावकर भुसकर या शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या कबड्डीपटू, त्याचप्रमाणे मनोरंजन क्षेत्रातलं विजू मानेंसारखं दिग्दर्शकीय व्यक्तिमत्व, सन्माननीय सेजल संजयजी कदम या महिला विकास आणि सर्वांना महिला सक्षमीकरणामध्ये मनपूर्वक काम करणाऱ्या सामाजिक क्षेत्रातल्या व्यक्ती किंवा क्रीडा क्षेत्रामधलं शैलेश पाडावेजींसारखं व्यक्तिमत्व, अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सर्वार्थानं समाजोपयोगी काम करण्याचं जे गेली अनेक वर्षांपासून अतिशय सेवाभावी वृत्तीनं ज्यांनी काम केलेलं आहे अशा मान्यवरांना S9 न्यूज कार्यरत्न पुरस्कार देऊन आज या ठिकाणी समस्त मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात येत आहे. तर आपण अभिनय कट्ट्याच्या आपल्या कलावंतांकडे वळतो आहोत. अभिनय कट्ट्याच्या माध्यमातून केवळ संस्कृती जपली जात नाही, केवळ संस्कार केले जात, तर खऱ्या अर्थानं या पिढीला जे काही नवं देण्याची गरज आहे, म्हणजे काही नवे विचार या नव्या पिढीत रुजवण्याची गरज आहे, तेही वेगवेगळ्या नाट्याविष्कारांच्या माध्यमातून करण्याचं काम ही सगळी करतायत. आणि म्हणूनच यानंतर सर्वसाधारणपणे जुनी पिढी आणि नव्या पिढीमधलं जे वैचारिक अंतर असतं ते कमी करण्याचं काम खऱ्या अर्थानं व्हायला हवं. हे जो नाट्याविष्कार सांगतो असा सचिन व्हायचंय मला हा जो नाट्याविष्कार आहे या ठिकाणी सादर करतायत अथर्व नागती आणि निखिल मोरे आजच्या या वर्धापन दिन सोहळ्याच्या निमित्तानं सादर करतायत. जुन्या पिढीच्या ज्या काही अपेक्षा नव्या पिढीकडून असतात, म्हणजे तू हेच व्हायला पाहिजे, तू तेच व्हायला पाहिजे, ते कशा रीतीने चूक आहे किंवा बरोबर आहे यावर आपल्या परीने उत्तर शोधण्याचा प्रयत्न या नाट्याविष्कारातून करतायत. सचिन व्हायचंय मला ही लेखक दिग्दर्शक आदित्य हळवे यांची नाट्य संकल्पना साकारत आहे अथर्व नागती आणि निखिल मोरे. S9 न्यूज 4थ्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आदर्श सेतूचा देखील वर्धापन दिन आपण या ठिकाणी साजरा करतो आहोत. आणि सामान्य जनांच्या न्याय व हक्कांना वाचा फोडणारं सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ असं ज्यावेळी आपण S9 न्यूज बद्दल किंवा साप्ताहिक आदर्श सेतू बद्दल बोलतो त्यावेळी खऱ्या अर्थानं समाजमन जागृत करण्याचं काम ही सगळी मंडळी करतायत. आणि हेच समाजाचं जे जागृतीचं व्रत आहे ते घेऊन ही दोन्ही छोटी मंडळी या ठिकाणी एक नाट्याविष्कार साकारत आहेत. सचिन व्हायचंय मला. शाळेची बॅग आहे शाळेची बॅग किती घाबरलो मी. ओके आता हा सिंगल येते बॅगेत नक्की पुस्तकच आहेत ना. हा तो सगळं तरी
ठेवायला सांगितलंय. आज अजिबात मस्ती करायची नाही. काय येस नाही गेली तर काय मी जास्ती मस्ती करणारच नाही. चल बाय बाय, कपडे बदलून घे. कपडे बदललीस ना? हो. हा, इकडे दूध ठेवलंय. 1 चमचा बॉर्नव्हिटा टाकून पी. फक्त 1 चमचा. हा हा. एकच चमचा टाकला ना. अभ्यासाला बस, मी तर पेपर वाचतोय. हा. चल बघ, काय करतोय? अभ्यास करतोय बाबा. नाही, मला वाटतं तू व्हिडिओ गेम खेळतोय. नाही हो बाबा, गणिताचा अभ्यास करतोय. नाही, मला वाटतं WWF खेळतोय. नाही हो बाबा, गणिताचा अभ्यास करतोय. हो का? घेऊ. बाबा, गणिताचा अभ्यास खूप कठीण आहे ना, म्हणून त्याची प्रॅक्टिस करत होतो. हो का? बस झाली मस्ती. चला अभ्यासाला. मी आतमध्ये काम करतोय. काय बघ, अभ्यास करतोयस ना? करतोय. मी खाली बसून घेतो. इकडे हिरवा रंग दे. हा, इकडे पिवळा दे. हा, मस्त. गणप्या, इकडे कोणता देऊ? बाबा, गणप्या म्हणतो. काय गणप्या काय करतो रे? सॉरी बाबा. काय? खूप झाली तुझी मस्ती. आता मीच घेतो तुझा अभ्यास. चल. तुझी जड आहे बॅग. काय बाबा, तुम्ही पण आ. कटे मी तुझी ताकद आहे तुझ्यात. मग चार चमचे टाकून मोठा. 4 चमचे? एकच चमचा टाकतो. बाय बाय, चल अभ्यासाला. मी आता तुझा अभ्यास घेतो. कोणतं पुस्तक देऊ? भूगोल दे. भूगोल देऊ? हो. हे घ्या, भूगोल. सांग, पृथ्वीचा आकार कसा आहे? गोल. म्हणजे गोल म्हणजे कसा? अहो, तुमच्या पोटासारखा किती का सांगू? ओके. हो का? बघू बोल. मस्त स्पिन करतोय. चल पाठी. हा बाबा, तुम्हाला स्पिन पण करता येत नाही. आता मी बघ कसा करतो. अभ्यास करायचा सोडून आपण बॉलिंग करतोय. ओके राजेश. चल, अभ्यासाला